नमस्कार। TJSB प्रस्तुत मी महाराष्ट्र बोलतोय या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते या काँग्रेस धोरणांमुळे सातारा जिल्हा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला असं समीकरण होतं। एखाद दुसरा अपवाद सोडला तर हा जिल्हा सदैव काँग्रेसच्या पाठीशी राहिला। पुढे राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाल्यानंतर या जिल्ह्यानं राष्ट्रवादीला भक्कम साथ दिल्याचं दिसतं। जिल्ह्यातलं पक्षीय राजकारण नाही म्हटलं तरी जात वास्तवाशी जोडलं गेलंय। जिल्ह्याच्या संपूर्ण राजकारणावर मराठा समाजाचं वर्चस्व आहे। मराठा समाजाव्यतिरिक्त दलित आणि मुस्लिम समाज पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसच्या मागे उभा होता, पण राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर तो दोन्ही काँग्रेसमध्ये विभागला गेलाय। जिल्ह्याच्या काही तालुक्यात धनगर आणि माळी समाजाचं प्रमाण लक्षणीय असलं तरी राजकारणात प्रभाव पाडणं एवढं नाही। या समाजाला दोन्ही काँग्रेसमध्ये स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्याइतकी स्पेस नसल्यानं शिवसेनेनं त्यांना आपल्याकडे खेचून घेतलंय। शिवसेनेच्या पक्षीय आधाराबरोबरच हा समाज जातीच्या संघटनांमार्फत म्हणजेच समता परिषद आणि यशवंत सेनेच्या माध्यमातून संघटित होत आहे। जिल्ह्यात सहकार क्षेत्राचं जाळं भक्कम आहे। सहकारी साखर कारखाने, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा बँक यांच्या आधारानं आधी काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी राजकारणात महत्वाची भूमिका बजावताना दिसते। जिल्ह्यात पक्षीय चौकटीपेक्षा नेतृत्वाच्या अंगानं राजकारण आकाराला आल्याचं चित्र पाहायला मिळतं। उदाहरणच द्यायचं झालं तर सातारा शहरात उदयनराजे भोसले, फलटणमध्ये रामराजे निंबाळकर, माणमध्ये सदाशिवराव पोळ आणि तुकाराम तुपे, वाईमध्ये मदन भोसले, पाटणमध्ये विक्रमसिंह पाटणकर, कराडमध्ये विलासकाका पाटील उंडाळकर, कोरेगावात शालिनीताई पाटील यांच्या भोवती जिल्ह्याचं राजकारण फिरताना दिसतंय। जिल्ह्यात शिवसेना भाजपला मानणारे कमी अधिक गठ्ठे जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आहेत, पण शिवसेनेचं नेतृत्व डॉक्टर दिलीप येळगावकर यांच्या भोवतीच फिरत राहिलं। युतीला जिल्ह्यात पहिला विजय मिळवून देणारे हिंदूराव नाईक निंबाळकर आता काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत। सातारा जिल्ह्याचंच प्रतिनिधित्व करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांकडे राज्याच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे। त्यांच्यावर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा प्रभाव कमी करण्याची किंवा नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी साहजिकच पृथ्वीराज चव्हाणांवर आली आहे। मागच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयनराजे भोसलेंनी शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधवांचा 3 लाख मतांनी पराभव केला होता। यावेळी हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्याच वाट्याला येऊ शकतो। याही वेळी उदयनराजेंकडेच संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे। स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता, छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज, प्रभावी व्यक्तिमत्व या गोष्टी त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या आहेत, पण त्यांना पक्षातूनच होणारा विरोध, जनता हाच पक्ष मानण्याची त्यांची भूमिका त्यांच्या उमेदवारीच्या आड येऊ शकतात किंवा त्यांना अडचणीच्या ठरू शकतात। शिवसेनेकडून पुरुषोत्तम जाधवांबरोबरच नरेंद्र पाटीलही उमेदवारी मिळवण्यासाठी उत्सुक आहेत। आंदोलनातून नेहमी चर्चेत असणारे नेते, स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता या गोष्टी त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या असल्या तरी मतदारसंघात पक्षाचं संघटन फारसं मजबूत नाही। अलीकडच्या काळात कमी झालेला संपर्क, चांगल्या कामात अडथळे आणण्याची वृत्ती या गोष्टी केव्हाही घातक ठरू शकतात। याच मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे उमेदवार म्हणून राजेंद्र चोरगेंच्या नावाची चर्चा सुरू आहे। शहरातील प्रश्नांबाबत असलेली जाण, स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता, सामाजिक कामांमुळे निर्माण झालेली चांगली प्रतिमा याचा फायदा चोरगेंना मिळू शकतो। मात्र याच वेळी पक्ष संघटनेचा अभाव, प्रत्यक्ष कामकाजाच्या अनुभवाचा अभाव, मर्यादित जनसंपर्क याचा फटका त्यांना बसू शकतो। मतदारसंघातली अनेक कामं पूर्ण झालेली नाहीत, त्यात मूलभूत सुविधांवर भर देणं, रखडलेले प्रकल्प सुरू करण्यासाठी निधी मिळवून देणं, नवीन रेल्वे मार्गासाठीचा निधी, नियोजित औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लावणं, राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीकरणाच्या कामाला गती देणं, विमानतळासाठी पाठपुरावा करणं, विशेष आर्थिक क्षेत्रात उद्योग आणण्यासाठी पाठपुरावा करणं, ऐतिहासिक वास्तूंचं जतन करण्यासाठी निधी उपलब्ध करून घेण्याचं काम करणं, दुष्काळी भागासाठी केंद्राचा निधी मिळवणं यासारखे विषय खासदारांनी केंद्राच्या मदतीनं मार्गी लावण्याची गरज होती, ती पूर्ण झालेली नाही। जिल्ह्यात नेतृत्वाची वानवा नसतानाही जिल्ह्याचे काही प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित असल्याचं पाहायला मिळतं। दुष्काळी भागाचा रखडलेला विकास, पाणी प्रश्न,
धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांची रखडलेली कामं, कृष्णा खोरे विकास प्रकल्पाची कामं, पवनचक्क्या बंद ठेवण्याचा मुद्दा, MIDCची दुरवस्था असे अनेक प्रश्न काही वर्षांपासून अनुत्तरित आहेत. यातल्याच मुद्द्यांवर यंदाची निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे.